नमस्कार. माझ्या मुलीचा रायत्यामधील सर्वात आवडता रायत्याचा प्रकार म्हणजे तो बुंदी रायता. आणि कधीही दिला की खूप आवडीने हा बुंदी रायता खाते. घरात बुंदी असली की अवघ्या काही मिनिटातच हा बुंदी रायता तयार होतो. एकीकडे जेवायला बसलो की अवघ्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये हा बुंदी रायता तयार होतो. आणि उन्हाळ्यामध्ये तर परफेक्ट अशी रायत्याची रेसिपी आहे. चला तर वेळ न घालवता ही साधी सोपी आणि झटपट होणारी रायत्याची रेसिपी करायला सुरुवात करूयात. आता बुंदी रायता करायचं म्हणजे खारी बुंदी तर हवीच. तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी 1 वाटी खारी बुंदी आणि त्यामध्ये साधारणपणे अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेले आहे. फक्त 2च मिनिटं आपण पाण्यामध्ये छानपैकी बुंदी भिजवून घेणार आहोत. पाण्यामध्ये अशा प्रकारे बुंदी भिजवून घेतल्यामुळे जी तेलकटपणा असतो तो पूर्णपणे कमी होतो आणि बुंदी देखील खूप सॉफ्ट होते. आणि महत्त्वाचं म्हणजे रायता खाताना दाताखाली कडक अशी बुंदी देखील लागत नाही. एका बाजूला बुंदी भिजवेपर्यंत मी दुसऱ्या बाउलमध्ये साधारणपणे 1 कप घरातील ताजे फ्रेश असे कमी आंबटवाले दही घेतलेले आहे. साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 3 चमचे मी त्यामध्ये पिठी साखर घालून मिक्सरच्या साहाय्याने छान हे दही क्रीमी होईपर्यंत फेटून घेणार आहे. आता पिठी साखरेचं प्रमाण दही कितपत आंबट आहे त्यानुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. मलईदार आणि छान डेअरीसारखे दही कसे जमवायचे ना, त्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती देखील जरूर पहा. दही जमवणं ही अत्यंत साधी आणि सोपी रेसिपी आहे, परंतु काही ट्रिक आणि टीप लक्षात ठेवलं की परफेक्ट दाटसर असं दही जमलं जातं. आता दही फेटल्यानंतर मला थोडंसं ते दाटसर वाटत होतं, म्हणून साधारणपणे त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे पाणी टाकून अशा प्रकारे हे दही छानपैकी फेटून घेतले. दही फेटल्यानंतर ह्या दह्याची कन्सिस्टन्सी यापेक्षा जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. 2 मिनिटं छान बुंदी भिजल्यानंतर आता बुंदीतील पाणी आपण पूर्णपणे काढून घेऊयात. आता बुंदीमधील पाणी काढताना खूप अशी जास्त न दाबता हलक्या हाताने ती दाबून घ्यावी. अजिबात बुंदी ही कुस्करू देऊ नये. शक्य तितकं पाणी बुंदीमधील काढून घ्यावं. पाणी व्यवस्थित काढलं नाही तर रायता हा खूप पातळ होतो. बुंदीतलं सर्व पाणी काढून झाल्यानंतर लगेच ती बुंदी आपण जे फेटलेलं दही आहे ना त्यामध्ये घालून घेणार आहोत. आता हा बुंदी रायता मी लगेच सर्व्ह करणार आहे, म्हणूनच त्यामध्ये सर्व जिन्नस आत्ताच घालून घेणार आहे. परंतु दही छान क्रीमी होईपर्यंत फेटून घेऊन ते फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्हाला जेव्हा बुंदी रायता सर्व्ह करायचा आहे ना त्यावेळेस हे सर्व जिन्नस टाकून तुम्ही झटपट असा बुंदी रायता तयार करू शकता. बुंदी रायता तयार करून तो फ्रीजमध्ये खूप वेळ ठेवला की बुंदी रायत्याची टेस्ट पूर्णपणे बदलली जाते. त्यामुळे रायता जेव्हा सर्व्ह करणार आहात ना तेव्हाच त्यामध्ये सर्व जिन्नस घाला आणि रायता सर्व्ह करा. आता चवीप्रमाणे साधे मीठ, त्यानंतर 1 पाव चमचा काळं मीठ. आता त्यामध्ये साधारणपणे पाव चमचा आपण भाजलेली जिऱ्याची पावडर टाकूयात. आता हा रायता हलकासा आंबट, गोड आणि तिखट असा असतो, म्हणून त्यामध्ये मी साधारणपणे आता पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे. अशा प्रकारे रायता करून मुलांना सर्व्ह केला की मुलं देखील आवडीने खातील. आणि उन्हाळ्यामध्ये हा बुंदी रायता नक्की करा, त्यामुळे शरीरातील जे उष्णतेचं प्रमाण आहे ना ते देखील दह्यामुळे कमी होईल. आता बुंदी रायता किती करणार आहात ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. थोडंसं हे प्रमाण वर खाली झालं तरी काहीच हरकत नाही. आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्यानंतर थोडीशी भाजलेली जिऱ्याची पावडर, थोडंसं लाल तिखट टाकून हा बुंदी रायता आपण सर्व्ह करणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही देखील हा बुंदीचा रायता करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.